मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे। आंदोलनाकरता 1 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे। राज्य शासनाकडून जरांगे यांच्याशी अद्याप कुठलाही संपर्क नाही। सरकारकडून मनोज जरांगे यांच्या मागण्यांसंदर्भात अजूनही चर्चेला सुरुवात झालेली नाहीये। काल चर्चा करण्याकरता सरकारकडून शिष्टमंडळ येणार अशी माहिती मिळाली होती, मात्र अजून या संदर्भात सरकार दरबारी कोणतीही चर्चा किंवा हालचाल नाही। मिळालेल्या माहितीनुसार आज सरकारकडून जरांगे यांना संपर्क केला जाण्याची शक्यता आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडे। भाग्यश्री, आज जरांगेंच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे, पण काल जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं होतं या आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा कोणी प्रयत्न करू नका, अन्यथा त्यांचं तोंड भाजेल असा थेट इशारा मुख्यमंत्र्यांनी सुद्धा दिलेला आहे। काल मात्र कोणतंही शिष्टमंडळ सरकारच्या वतीनं जरांगेंशी चर्चा करण्याकरता पोहोचलं नाही। आज काय संकेत मिळत आहेत? नक्कीच लागवी अजून तरी कोणत्याही प्रकारे सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंची चर्चा करण्यासाठी आलेलं नाही अशी माहिती सध्या हाती आहे। आता एकंदरीत जर बघितलं तर त्यांच्या आंदोलनाला जवळपास 24 तास आता पूर्ण होत आलेले आहेत। त्यांनी काल 10 वाजता आंदोलनाला सुरुवात केलेली होती। आपण बघतोय की जवळपास 8 वाजलेले आहेत, अजून 2 तासात त्यांच्या आंदोलनात 24 तास पूर्ण होतील। आत्ता जर आपण बघितलं तर मनोज जरांगे पाटील इथे आराम करताना पाहायला मिळत आहेत, मात्र मोठ्या प्रमाणात जे आंदोलक आहेत ते इथे पोहोचलेले आहेत। मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी गर्दी केलेली आहे आणि पुन्हा एकदा एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीच्या घोषणा द्यायला त्यांनी सुरुवात केलेली आहे। दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबईत दाखल झालेले आहेत आणि या संदर्भात त्यांनी विनोद तावडे यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मिळते। एकंदरीत जर बघितलं तर काल विखे पाटील यांनी जे उपसमिती मराठा याच्या समितीवर आहे त्यांनी देखील काल सांगितलेलं होतं की आम्ही मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करायला तयार आहोत। एकंदरीत जर बघितलं तर पाऊस तुफान पडतोय, चिखल झालेला आहे संपूर्ण आझाद मैदानात, मात्र आंदोलनाची धग जी आहे ती अजूनही कायम आहे। अनेक लोक जे आहेत ते रस्त्यावर झोपलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर आज सकाळी देखील त्यांनी रस्त्यावरच सगळे जे गोष्टी आपल्या आहेत सकाळच्या त्या केलेल्या पाहायला मिळतात। आता बघितलं तर मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानात जमलेले पाहायला मिळतात। पाऊस कंटिन्यू पडतोय, चिखल झालेला आहे, या चिखलात देखील ते तग धरून उभे आहेत आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय इथनं जाणार नाही अशा पद्धतीची मागणी ते करतात। एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देत आहेत। ओबीसी मधनं आरक्षण दिलं गेलं पाहिजे, हैदराबाद गॅझेट जे आहे ते लागू झालं पाहिजे अशा पद्धतीच्या या मागण्या आहेत। काल जर आपण बघितलं तर संदीप क्षीरसागर असतील, प्रकाश सोलंकी असतील, यासह बनसोडे असतील, संजय जाधव असतील, असे विविध आमदार आणि खासदार यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली। मात्र त्यानंतर देखील शिष्टमंडळ जे आहे जे येणं अपेक्षित होतं, ज्यांनी चर्चा करणं अपेक्षित होतं, ते मात्र अद्यापही इथे आलेलं नाही। अजित पवार गटाचे जे खासदार किंवा आमदार आहेत ते देखील याला सपोर्ट करत असल्याचं पाहायला मिळतं। या संदर्भात जर आपण बघितलं तर काल लक्ष्मण हाके यांनी देखील जे सरकारमधले आमदार आणि खासदार आहेत तेच याला सपोर्ट करतायत अशा पद्धतीचा आरोप देखील केलेला पाहायला मिळाला होता। मात्र आज दुसऱ्या दिवशी देखील अशाच पद्धतीचे हे आंदोलन सुरू राहणार आहे। परमिशन तर दिलेली आहे, 1500च्या वरती पोलीस फौजपाठा खरं तर कालच तैनात करण्यात आला होता। दंगल पथक देखील पाचारण करण्यात आलेलं होतं, मात्र त्याचा काल फारसा काही उपयोग झालेला पाहायला मिळाला नाही। त्यामुळे आज त्याचा उपयोग होतोय का हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। एकंदरीत जर आत्ता बघतोय आपण तर पुन्हा एकदा हळूहळू आझाद मैदान भरण्यास सुरुवात झालेली पाहायला मिळते। लागवी अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। आपण पाहतोय या ठिकाणी आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। काल अनेकांनी जरांगे पाटील यांच्या भेटीगाठी घेतलेल्या होत्या, पण सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीकरता पोहोचलेलं नव्हतं। आज मात्र नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। मुसळधार पाऊस आहे मुंबई आसपासच्या उपनगरामध्ये। आज सकाळपासून पुन्हा एकदा आझाद मैदान भरण्यास सुरुवात झालेली आहे। जे समर्थक त्या ठिकाणी पोहोचतायत, मराठा आंदोलक पोहोचतायत, ते जोरदार घोषणाबाजी करताना दिसतायत।
भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. छत्रपती शिवाजी